मित्रांनो, राज्यघटनेवरील अत्यंत महत्त्वाचे 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। हे प्रश्न MPSC सरळ सेवा 2025 साठी अत्यंत उपयुक्त आहे। त्यामुळे एकही प्रश्न स्किप न करता पूर्ण बघा आणि या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला किती देता आली ते कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग बघूया प्रश्न क्रमांक 1। प्रश्न: भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी घटनासभेची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 9 डिसेंबर 1946। प्रश्न 2: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न 3: भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? उत्तर 26 जानेवारी 1950। प्रश्न 4: राज्यघटनेची प्रारूप समिती कधी स्थापन झाली? उत्तर 29 ऑगस्ट 1947। प्रश्न 5: भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला किती भाग होते? उत्तर 22 भाग। प्रश्न 6: भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला किती कलम होती? उत्तर आहे 395 कलम। प्रश्न 7: राज्यघटनेची उद्देशिका प्रिएम्बल कोणत्या केसमध्ये राज्यघटनेचा भाग मानली गेली? उत्तर केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य। प्रश्न 8: भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर सर्वाधिक आधारित आहे? उत्तर ब्रिटन। प्रश्न 9: आपत्कालीन तरतुदी कोणत्या देशावरून घेण्यात आल्या? उत्तर जर्मनी। प्रश्न 10: धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द उद्देशिकेत कधी समाविष्ट केले गेले? उत्तर 42व्या घटनादुरुस्तीतून। प्रश्न 11: भारताचा संविधान दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 26 नोव्हेंबर। प्रश्न 12: राज्यघटना कोणत्या प्रकारची आहे? उत्तर लिखित आणि लवचिक स्वरूपाची। मित्रांनो, वरील सर्वच प्रश्न MPSC आणि सरळ सेवा या परीक्षेला विचारण्यात आलेले आहे। त्यामुळे प्रश्नांचा सराव 2दा-3दा करा, तुम्हाला उत्तरे पाठांतर होऊन जाईल। चला तर मग बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न 13: राज्यघटना कोणत्या भाषेत तयार करण्यात आली? उत्तर इंग्रजी। प्रश्न 14: घटनासभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न 15: भारताच्या राज्यघटनेचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि सार्वभौमत्व। प्रश्न 16: भारतात कायद्याचे अंतिम तत्व काय आहे? उत्तर राज्यघटना। प्रश्न 17: राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या भागात नमूद आहेत? उत्तर भाग 3 मध्ये। प्रश्न 18: संविधान लेखनास एकूण किती वेळ लागला? उत्तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस। प्रश्न 19: राज्यघटनेच्या उद्देशिकेत बंधुता या शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर सर्व नागरिकांमध्ये एकोपा व समानता राखणे। आणि प्रश्न 20: संघराज्याची संघटना या शीर्षकाखाली कोणते कलम आहे? उत्तर कलम 1। मित्रांनो, वरील किती प्रश्न तुम्हाला ओळखीचे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा। सरळ सेवेला MPSCचेच प्रश्न रिपीट होत असतात, त्यामुळे नियमित प्रश्नांचा सराव करत चला आणि पुढचा व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नियमित प्रश्नांचा सराव करता येईल। तुम्ही रोज 5 मिनिटे या व्हिडिओला वेळ दिलात तर भरपूर प्रश्नांची रिव्हिजन सुद्धा होईल, तेही हातात बुक न घेता। चला तर मग पुढच्या व्हिडिओला भेटूयात।